नमस्कार, मी सुप्रियाज किचन ब्लॉग्स आणि बरंच काहीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण मसाले भात पाहणार आहोत। तर हा मसाले भात स्पेशल मसाला बनवून आपण आज तयार करणार आहोत। तर वेळ न घालवता सुरू करूयात मसाले भात करायला। तर इथे मी 2 कप किंवा 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। बासमती तुकडा तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही कोणतेही सुटसुटीत मोकळा भात होणारा असा तांदूळ घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून हा तांदूळ मी घेतलेला आहे। हा तांदूळ आता बाजूला ठेवूयात। आता आपण मसाला बनवूयात। तर इथे मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने, 10 ते 12 काळे मिरी, एक मोठी वेलची, मसाला वेलची आणि छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 लवंग घेतलेली आहे आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। लवंग आपल्याला जास्त वापरायची नाही, काळी मिरी जास्त घ्यायची आहे। तर हा मसाला भाजून घेऊयात। चांगला लाल होईपर्यंत किंवा धने तडतडेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजून झाला की त्यामध्ये 2 चमचे किसलेलं खोबरे घेतलेलं आहे। हे सुकं खोबरे आहे, ते सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता हे खोबरं सुद्धा चांगलं लालसर भाजले गेलेले आहे, कुरकुरीत झालेलं आहे। हा मसाला थंड करून घ्यायचा आणि नंतर वाटून घ्यायचा आहे। तर आता मी हा मसाला वाटून घेत आहे। तुम्ही एवढ्याच मसाल्याची पूड देखील करू शकता, परंतु यामध्ये मी आता मिरची, लसूण, अद्रक वगैरे वाटून घेणार आहे। तर त्यासाठी अगोदर मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलेले आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे लसूण स्किप देखील करू शकता। तर त्यानंतर इथे मी चिमूटभर हळद घेतलेली आहे। हळद तुम्ही थोडीच टाका, जास्त टाकू नका, त्यामुळे भाताला कडवटपणा येतो। तर हा मसाला थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। वाटाणा घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे, गाजर आणि बटाटा घेतलेला आहे। तर याचे मी बारीक तुकडे केलेले आहेत। तुम्ही यामध्ये तोंडली वगैरे ॲड करू शकता किंवा वांगं देखील ॲड करू शकता। तर इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आणि त्यामध्ये 3 पळ्या मी तेल टाकत आहे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा त्यात मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि चिमूटभर हिंग घेतलेले आहे। हिंगामुळे भाताला छान चव येते। त्यानंतर तमालपत्र टाकलेलं आहे। आता या भाज्या या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। एक एक करून सगळ्या भाज्या मी या तेलामध्ये टाकत आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या, म्हणजे यातील कच्चेपणा जातो आणि भाताला छान टेस्ट येते। तर बघा, मुलं अशा भाज्या खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीचा मसाले भात केला तर सगळ्यांना आवडतं आणि सगळ्या भाज्या खाल्ल्याही जातात। तर या भाज्या मी व्यवस्थित परतून घेतल्या आणि आता मी 3 ते 4 मिनटं असं झाकण ठेवून थोड्या अशा वाफू दिलेल्या आहेत। तर पुन्हा एकदा मी थोड्या परतून घेत आहे। आता या भाज्या परतून झाल्या की आपण जो मसाला तयार केलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे। आता हा मसाला देखील 3 ते 4 मिनटं व्यवस्थित या भाज्यांना लागेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाला कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची। वरून मसाला असा टाकला की त्याचा फ्लेवर छान राहतो। तेलामध्ये टाकलं की तो अजून करपला जातो, कारण आपण जो खडा मसाला घेतला आहे तो अगोदरच भाजून घेतलेला आहे। तर 3 ते 4 मिनटं व्यवस्थित ह्या भाज्या मी परतल्या, गॅस ऑफ केला आहे आणि 2 चमचे दही टाकलेले आहे। तर दह्यामुळे हा भात अत्यंत स्वादिष्ट होतो, पण गॅस बारीक करून किंवा गॅस बंद करून दही टाकायचे। आता हे दही व्यवस्थित भाज्यांना लागले। आता पुन्हा एकदा मी गॅस ऑन करते आणि व्यवस्थित भाज्या परतून घेते। यामध्ये मी कांद्याचा देखील वापर केलेला नाही। तुम्ही कांदा टाकायचा असल्यास अर्धा किंवा 1 मीडियम आकाराचा कांदा वापरू शकता। तर त्यानंतर इथे मी आता तांदूळ टाकत आहे आणि या भाज्यांसोबत हे तांदूळ देखील परतून घ्यायचे।
2 ते 3 मिनिट हे तांदूळ मी परतून घेतले। आता 2 कप तांदूळ घेतलं तर 4 कप पाणी टाकायचं आहे। तर इथे मी 4 कप पाणी टाकले, थंडच पाणी घेतले, तुम्ही गरम पाणी देखील वापरू शकता। बरोबर 4 कप पाणी घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यात देखील मी थोडं पाणी टाकले आणि ते ॲड केले। इथे चवीप्रमाणे मी मीठ टाकत आहे। त्यानंतर मसाले भात आणखीन टेस्टी व्हावा आणि सुटसुटीत मोकळा व्हावा यासाठी तुपाचा वापर करायचा आहे। तर 1.5 चमचा मी इथे तूप वापरलेलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता झाकण लावून हाय फ्लेमवर 1 शिट्टी आणि लो फ्लेमवर 1 शिट्टी अशा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर पूर्ण थंड झाल्यावरच झाकण काढायचं आणि हा मसाले भात आपला तयार आहे। खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि मऊसूत मोकळा असा मसाले भात तयार झालेला आहे। तर हिवाळ्यामध्ये गरमागरम मसाले भात खाण्याची मजा काही वेगळीच असते। तर हा मसाला भात नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।